नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। गणेशोत्सव से पहले कोकण जाने वाले यात्रियों के लिए बड़ी राहत की खबर है। ठाणे रेलवे स्टेशन के आरक्षण केंद्र में कोकण रेलवे के टिकटों के लिए 2 अतिरिक्त रिजर्वेशन काउंटर शुरू कर दिए गए हैं। सांसद नरेश महस्के के हाथों इन काउंटरों का उद्घाटन किया गया। 11 जुलाई से 31 जुलाई तक चलने वाले ये विशेष काउंटर केवल कोकण जाने वाले यात्रियों के लिए उपलब्ध रहेंगे, जिससे लंबी कतारों से राहत मिलेगी और टिकट बुकिंग आसान होगी। इस मौके पर सांसद नरेश महस्के ने बताया कि सावंतवाड़ी स्टेशन पर अब मंगलूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस और गरीब रथ एक्सप्रेस का भी ठहराव मंजूर हो गया है। वहीं ठाणे स्टेशन पर जल भराव की समस्या दूर करने के लिए माइक्रो टनल का काम पूरा हो चुका है और नए एस्केलेटर व शौचालयों का निर्माण भी तेजी से जारी है। ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना न भूलें। आपणास माहित आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे। सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं। याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत। कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे। त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12133 नंबर, 12431 राजधानी एक्सप्रेस आणि 12201 गरीब रथ एक्सप्रेस या ज्या गाड्या आहेत त्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या। आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे। प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील। त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकरवासियांना मिळणार आहे। ठाणा स्टेशन मध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होतो, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाहीये। एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहांची कामं सुरू आहेत। वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। कामं सध्या दोघंही करतायत। वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील। जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो। आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल। सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे। त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील। ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागण्या आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे, अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे। आणखी जागा उपलब्ध नाहीये आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्ग सुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल। कारण अतिरिक्त गाडी सोडणं हा फक्त विषय नसतो, तो त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते। सावंतवाडीचं टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाहीयेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात। त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो।